नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथं थोडेसे बीन्स घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे, थोडंसं गाजर, अर्धी वाटी ओले चणे, अर्धी वाटी पावटा, अर्धी वाटी वाल्याच्या शेंगा, थोडा फ्लावर, एक बटाटा, 2-3 वांगे आणि अर्धी वाटी मटार. तर मसाल्यासाठी थोडेसे तीळ, 2 उभे चिरलेले कांदे, थोडंसं खोबरं, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं भाजून घ्यायचं आणि यात थोडंसं पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडीशी जिरी, कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण टाकायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिटं तळू द्यायचं. मग त्यात 1 चमचा साठवणीचा काळा मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला टाकून याला मिक्स करून घ्यायचं. मसाले सगळे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत, कारण पाणी टाकल्यामुळं मसाले जे आहेत ते खाली चिटकणार नाहीत आणि ते व्यवस्थित तळले जातील. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून त्याला 2-3 मिनिटं मग झाकून ठेवायचं. मसाले तळले की त्यात एक बारीक चिरलेले टोमॅटो आणि थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवायचं. मग त्यामध्ये सगळ्या चिरलेल्या भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर चिरलेल्या पालेभाज्या टाकून घ्यायच्या. आता हे सगळं छान वाफलू द्यायचं. मग त्यामध्ये थोडंसं पाणी आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून झाकून ठेवायचं. भाज्या व्यवस्थित शिजू द्यायच्या. मग तयार आहे आपली भोगीची भाजी.